आपण आता केक बनवणार आहोत। आज मी नवीन एक प्रयोग करणार आहे। त्याच्या बर्थडेच्याच दिवशी बघू तो सक्सेस होतो की नाही। तर आज आपण ओटमील पासून केक बनवणार आहोत। मी पहिल्यांदाच ट्राय करते, बघू कसं होतोय। आणि या ठिकाणी ही खजूर मी भिजत घातली 1 कप दुधामध्ये आणि 1 कप खजूर घेतलेली आहे। खजूर म्हणजे डेट्स या ठिकाणी घेतलेले आहेत। तर त्यांनी 2 तासासाठी भिजत ठेवल्या होत्या। म्हणजे तुमची अगदी सॉफ्ट असेल खजूर तर 1 तास सुद्धा पुरे होतो। आणि आपण केक बनवण्याआधी हे बनवून घ्यायचं असतं। तर या ठिकाणी मी पेपर लावलाय, हा बटर पेपर या ठिकाणी। आणि साईडला आपण आता बटर लावून घेणार आहोत, म्हणजे तो चिटकणार नाही। आपण आता हे लावून घेणार आहोत। या ठिकाणी हा ब्रश घेतलाय, तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर। आणि हे छानपैकी साईडने लावून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने। आणि पाहिजे तर तुम्ही हे पेपरला सुद्धा लावू शकता। तर केकसाठी आपला हा पॅन तयार झालेला आहे। खूप छान पॅन आहे हा, मला खूप आवडतो। या ठिकाणी लॉक पण आहे। तर आपल्याला केक जो आहे झाल्यानंतर असं उलटा करण्याची गरज नसते। तर हे लॉक ओपन केलं की केक बाहेर। आणि दुसरी गोष्ट, केक आपण बनवण्याआधी हे लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही आधी ते प्री हीटसाठी लावा आणि मग केक बनवायला घ्या। तर आपण आता या ठिकाणी आपण लावूया। प्री हीट्स आहे ते, हे 350 वरती सेट केलेलं आहे। चला, आणि आता हे झालेलं आहे आपलं, हे बाजूला ठेवूया। आपण आता हे बाउल घेऊया। तर आपण फक्त ओट मिल्कचं नाही बनवणार, आपण त्यात गव्हाचं पीठ सुद्धा घालणार आहोत। या ठिकाणी मी हे 1 कपभर ओट मिल्क घेतलेले आहेत। तर आपण हे आता बारीक वाटून घेऊया। तुम्हाला याचा सुद्धा आवाज येत असेल आणि मंत्राचा पण आवाज येत असेल तुम्हाला। बघा, आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण हे मोजून बघूया। हे बघा, आपण मोजून बघूया किती भरतं ते। हे बघा, तर आपण 1 कप भर हे घेतले होते, तर 1 कप पीठ झालेलं आहे ओटमीलचं, ठीक आहे। आणि आपण 1 कप गव्हाचं पीठ सुद्धा घेणार आहोत। 2 कपाचं आपण बनवणार आहोत। तर आपण एगलेस केक बनवणार आहोत, ठीक आहे। आणि आपण आता हे वाटून घेऊया। इथे दिसतंय का तुम्हाला? दिसतंय? ओके, झाली आपली पेस्ट तयार झाली। या ठिकाणी मी ड्राय फ्रूट्स घेतलेत, वॉलनट घेतलेत 1/4 कप, काजू घेतलेत 1/4 कप आणि बदाम घेतलेत 1/4 कप आणि पिस्ता पण घेते। तर या ठिकाणी मी पिस्ता घेतलेत 1/4 कप, हे पण यात घालूया। आपण आता हे वाटून घेऊया। ठिकाणी आपण हे वाटून घेतलेलं आहे, असं छान दिसतंय का तुम्हाला? आता सुरुवात करूया केक बनवण्यासाठी। तर या ठिकाणी हे बटर घेतले, हे पण 1 कप आहे।
तर तुमच्याकडे कपाचं, आता हे जे आहेत माझ्याकडे कपाचे मेजरमेंट आहेत, हे पण मेजरमेंट आहे, हे एक कपाचं मेजरमेंट आहे आणि अर्धा आणि 1/4 आहे आणि हा 1/4 आणि 1/8 असे कप आहे आणि 3/4चं पण आहे, 2 कपाचं पण आहे. तर तुमच्याकडे मेजरमेंट नसेल असे कप तर तुम्ही स्टीलचं बाउलचा पण वापर करू शकता या ठिकाणी. ठीक आहे. आपण आता हे घालूया बटर यात. आपण आता मेल्ट करून घेऊया. या ठिकाणी आपलं फेटून झालेलं आहे. यात ओतणार आहोत आपण आता हे. चला आपण आता हे मिक्स करून घेऊया. वाव, हे बघा छान. हे बघा अगदी फ्लफी झाले की नाही, फेटून झाले छान. हे ओट मिल्कचं पीठ यात घालणार आहोत. गव्हाचं पीठ आहे. ठीक आहे. तर आपण हे यात घालूया. हे यात एक चाळणीत का घातलं, कारण आपल्याला हे घालायचं आहे. आता थांबा, हे इथे ठेवते म्हणजे दिसेल. हे बघा या ठिकाणी 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतली. आपण ती ह्या पिठाबरोबर चाळून घेणार आहोत. आणि या ठिकाणी हा जो आहे 1/4 किती, हे बघा दिसते की तुम्हाला, 1/4 सोडा, खाण्याचा सोडा, हा बेकिंग सोडा 1/4 टीस्पून आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग पावडर. आणि आता हे याच्यासोबत चाळून घ्यायचे. आपण आता मस्तपैकी हलवणार आहोत. हे मात्र अगदी आल्हाद हलवायचे, जोर न करता. ओके. मिक्स करून झालं, दिसलं का. यात आपण आता हे घालूया व्हॅनिलाचं, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट घालूया. हे संपलं, थोडं अजून घेऊया. तर आपण आता हे व्हॅनिला हे घेऊया एक्स्ट्रॅक्ट थोडंसं, यात घालूया. हे मिक्स करूया आपण सगळे घातलेले ड्रायफ्रुट्स. कसा एकदम फ्लफी होणार आहे, छान. दाखवू का तुम्हाला. या ठिकाणी आपण हा पॅन तयार करून ठेवलेला आहे मस्तपैकी बटर लावून. तर यात आपण आता हे ओतणार आहोत. हे ना काचेचं आहे त्यामुळे खूप जड आहे बाऊल. हे बघा या ठिकाणी आपला हा केक बनवून तयार झालेला आहे. आपण आता बेकिंगसाठी लावूया. बेक करण्यासाठी ठेवूया ओव्हनमध्ये. आणि आपण आता हे 40 मिनिटासाठी लावूया. इथे बेक टाइम घ्यायचा आपल्याला. आपण आता 40 मिनिट्स लावूया.
350वरती लावलेलं आहे. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही पॅनमध्ये नाही तर लोखंडाच्या कढईमध्ये करू शकता. लोखंडाच्या कढईमध्ये किंवा तवा असेल तुमच्याकडे लोखंडाचा, त्यावरती तुम्ही सँड घालू शकता म्हणजे वाळू, आणि त्याच्यावरती म्हणजे कुकरचा डबा ठेवू शकता. तुमच्याकडे जर केकचा पॅन नसेल तर, नाही तर केकचा पॅन त्यावरती ठेवा आणि मीडियम टू लोमध्ये ठेवायचे. तर तिथे पण 40 मिनटात होतो. कुकरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता ओव्हन आहे माझ्याकडे, तर मी आता ओव्हनमध्ये लावलंय. बघा या ठिकाणी आपला हा केक तयार झालेला आहे. एंड आपण आता बंद करूया. बघूया आपण आता केक. हे बघा आपला केक रेडी झालेला आहे. हे आपण बाहेर काढून घेऊया. वाव, दिसला आपला केक तयार झालेला आहे. हे बघा, दिसला छान. ओटमील पासून बनवला डेट केक, डेट आणि ड्रायफ्रूट केक. छान. ओटमील पासून बनवला डेट केक, डेट आणि ड्रायफ्रूट केक. डेट, ड्रायफ्रूट, ओटमील केक. काय नाव देणार तुम्ही मला सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये.